सोन्याने मागच्या आठवड्यात 70,000 रुपयाचा महत्त्वाचा टप्पा पार केला। मागच्या 6 महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 25% वाढ झाली आहे। सेंट्रल बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी चालू आहे। त्यामुळे सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात $2250 ऑल टाइम हाय क्रॉस केला। सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात 2011 साली $1920 उच्चांक नोंदवला होता। मात्र त्यानंतर सोन्यामध्ये घसरण चालू झाली। 2010 ते 2023 या 14 वर्षात सोन्याने मंथली चार्टवर कप अँड हँडल पॅटर्न बनवला, याचा ब्रेकआउट नुकताच मिळाला आहे। पॅटर्न टार्गेटचा विचार केल्यास सोन्याचा रेट पुढच्या 3 वर्षात 88,000 रुपये प्रति तोळा पर्यंत वाढू शकतो। मात्र महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ही तेजी केवळ सोन्यापुरतीच मर्यादित नाहीये। संबंध कमोडिटी मार्केटमध्ये अशाच प्रकारची तेजी पाहायला मिळते। चांदीचा रेट 80,000 रुपयाच्या वर गेलाय। क्रूड ऑइल, कॉपर सारख्या अनेक कमोडिटीजमध्ये तेजीचे संकेत मिळालेत। कमोडिटीची इक्विटी प्रमाणे एक सायकल असते, त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये एकदा तेजी चालू झाली की ती शक्यतो पुढचे अनेक वर्ष चालू राहते। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ICICIच्या कमोडिटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो। हा एक थीमॅटिक फंड आहे जो ऑइल अँड गॅस, एनर्जी, केमिकल्स, पेट्रोलियम, पॉवर आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो। ICICIने या फंडमध्ये 2 महत्त्वाचे बदल केलेत। पहिला बदल म्हणजे हा फंड पूर्वी एनर्जी शेअर्समध्ये गुंतवणूक करत नव्हता, मात्र आता एनर्जी सेक्टरमध्ये असणारी संधी लक्षात घेता फंड हाऊसने यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। दुसरा निर्णय त्यांनी घेतलाय तो म्हणजे सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक करण्याचा। तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो सिल्वरचा वीकली चार्ट आहे। हा चार्ट बघितला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सिल्वर आता अतिशय महत्त्वाच्या रेजिस्टन्स जवळ ट्रेड करतंय। या रेजिस्टन्स जवळ सिल्वरने अनेक महिने कन्सॉलिडेशन केलंय, त्यामुळे आता चांदीमध्ये मोठा ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे। असं झाल्यास चांदीच्या रेटमध्ये खूप मोठी तेजी येईल आणि ICICI कमोडिटी फंडला त्याचा फायदा होईल। या फंडने सर्वाधिक गुंतवणूक जिंदाल ग्रुपच्या शेअर्समध्ये केली आहे। जिंदाल स्टील अँड पॉवर, जिंदाल स्टेनलेस आणि JSW एनर्जी या 3 शेअर्समध्ये पोर्टफोलिओ अलोकेट करण्यात आलाय। तसेच टाटा स्टील, अंबुजा सिमेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या ब्ल्यू चिप शेअर्सचा या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे। भारतात मोदी सरकार पायाभूत सेवांच्या विकासासाठी म्हणजेच इन्फ्रा सेक्टरवर अनेक लाख कोटींची गुंतवणूक करत आहे। याचा फायदा या सगळ्या सिमेंट आणि स्टील कंपन्यांना आणि त्यांच्या शेअर्सला आणि पर्यायाने ICICIच्या कमोडिटी फंडला होणार आहे। रिटर्नचा विचार केला तर 2019 मध्ये हा फंड 10 रुपयाच्या NAVला लॉन्च करण्यात आला होता। ही NAV आता 40 रुपयाच्या वर गेली आहे, म्हणजेच मागच्या 5 वर्षात गुंतवणूकदारांच्या भांडवलात तब्बल 4 पट वाढ झाली। एवढी वाढ पुढच्या 5 वर्षात होणार नाही, मात्र इक्विटी फंड प्रमाणे हा फंड 14 ते 16% रिटर्न देऊ शकतो। तुम्हाला जर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल किंवा एखाद्या नवीन फंडमध्ये SIP चालू करायची असेल तर या फंडचा नक्की विचार करा।